नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज आहे दत्त जयंती, तर तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मावशी आणि पिऊ आलेत माझ्याकडे, तर मला इकडे आमचं हे चिवचिव दिसतच आहे। तर त्याच्यामुळे मी पूर्ण दिवस काय आज ब्लॉगिंग चालूच केला नाही, माझा व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळी करतेय। कारण आता चालत आम्ही दत्ताच्या मंदिरामध्ये, जे की ते जवळच आहे। आणि तुम्हाला पाठीमागे आवाज येतोय पिऊच्या, पिऊ तिचे पायही करतीये तर त्याचा। तर पिऊ आणि मावशीला घेऊन मी चालले आता मंदिरामध्ये, आणि दिवसभर थोडंसं बाहेर काम होतं तिकडे गेलेलो, आणि आता म्हटलं चला आता तरी व्हिडिओला स्टार्ट करूया, तर केलेला आहे। तर संध्याकाळी राहिल्यानंतर स्वामीच्या मंदिरात जाणार आहोत। चिचू हो काय माहिती नाही का चिचू चिचू ही बघ चिचू। कुठे चाललीस तू? ऑफिसला चालली? कुठे चालली तुडा? फ्लाइंग किस द्यायची असते तशी। बाय 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 बाय। हो, हिला काहीच गरज नाही, मम्मी पप्पाची गरज नाही पिऊला। चालली पिवडू? ओ चिचा चिचा चालली माझी। आत्तीला सोडून चाललीस तू? तुमची चावी घ्या। हो घेतली। कुठे चालली चिऊ? फिरायला चालली। बाय। पिऊ चालली तू आता खरंच अंकल सोबत? खरंच निघाली योगेश तुझ्या बरोबर? अंकल सोबत जाते पिल्लू, जाते तू? बाय आजी, आजीला पण बाय बाय जा बाय बाय। सो तुम्ही पाहिलंच आता संध्याकाळची दिवाबत्ती झाली आहे, आणि मंदिरातून पण आलोय दत्ताच्या, आणि मावशीच्या एक मैत्रिणी आहे तिथेच राहतीये, तर तिच्याकडे पण आम्ही गेलेलो। तर सगळे हे कामं झाले, तिकडल्या कपड्याला आमच्या इग्नोर करा, कारण त्याला ठेवायला जागाच नाही आहे, कारण घरामध्ये असं काही फर्निचर वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्याच तुम्हाला दिसणार आता। तर चला आता स्वामीच्या मंदिरात जाणार आहेत आम्ही, आणि तिथे म्हणजे स्वयंपाक करणार आहोत थोडासा, आणि तिथे जाणार आहोत मंदिरामध्ये, तिथे थोडासा प्रसाद असेल ते पण खाऊया। तर चला पर्स कुठू आणि बाय बाबू, तुला आजी बरोबर जा।
आजी बोला आलतो म्हणा मी ये जा चालले बाय पिऊ बाय 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 कर सी किसी पद्धती फ्लाइंग बा किती बाय आता बघितला जायची किती झालंय असं हा चला बाय कर अंकलला बाय कर अंकल चालला तू इथेच राहणार आहे आता तुला इथेच राहायचंय माझ्या जवळ बाबा आम्हाला बाय बाय माझी पापा माझी तर आता आम्ही मंदिरामधून घरी आलेलो आहोत स्वामीच्या आणि दत्ता दोन्ही पण मंदिरामध्ये गेलेलो कारण मी तर गेलेली अगोदरच दत्ताच्या मंदिरामध्ये पण रायान ते गेले नव्हते त्याच्यामुळे पुन्हा एकदा गेलो आणि तिथे प्रसाद पण होता म्हणजे पूर्ण जेवणासाठीच होतं पण आम्ही जेवून घरूनच गेलो होतो तर आम्हाला फक्त प्रसाद घ्यायचा होता आणि आम्ही गेलो की तो प्रसाद पण संपलेला तर त्यांनी वेटिंग सांगितलं होतं 15 ते 20 मिनिटं थांबा म्हणून पण एवढा काही टाईम नव्हता आमच्याकडे त्यामुळे थोडासा आम्हाला प्रसाद भेटला तोच आम्ही एक घास खाला आणि घरी आलो आणि योगेशच्या कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तिकडे गेलेला आता बसलेला आहोत 7 दिवसाची स्वामीची आता पूजा ज्याने कोणी पारायण वगैरे केलं तर त्यांचे उपवास आता उद्या सुटत आहेत आणि तर मला पारायण करायची तर खूप इच्छा होती जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं पण हे काही जमलं नाही आहे कारण की काही असतात ना आपल्या अडचणी त्याच्यामुळे तर मी नित्यसेवा करत होते दर दिवस म्हणजे 5 दिवस तर मला प्रॉब्लेम असल्यामुळे काही केलेली नाही त्या दिवसामध्ये रायानं केली नित्यसेवा आणि त्याच्यानंतर मला जे काही 2-3 दिवस घडले तेव्हा मी केली तर आता उद्या आहे सर्वांचं हे म्हणजे स्वामीच्या मंदिरामध्ये वगैरे तर उद्या पण आपला एक व्हिडिओ बनवूया असंच मस्त ब्लॉग तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पिऊ पण आलेली इकडे मस्त होता आजचा दिवस माझ्यासाठी तरी तुम्हाला तरी कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय